जम्मू कश्मीर को हिंदुस्तान से जोड़ने के लिए जो कुर्बानियाँ दी थी, उन कुर्बानियों में तो बीजेपी का कोई हिस्सा नहीं रहा है और न वो इतिहास को जानते हैं और न समझना चाहते हैं और न उसमें कोई रुचि है। तो इसका तो हम बिल्कुल कंडम करते हैं। डेमोक्रेसी हिंदुस्तान में और जम्मू कश्मीर में ख़त्म की जा रही है। मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टीज़ को भी ख़त्म किया जा रहा है। हम अंडरस्टैंड कर सकते हैं कि अभी तक जो नॉन मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टीज़ थी उनको हाउस अरेस्ट किया था, हमें कोई आपत्ति नहीं थी। लेकिन अब एक्स चीफ मिनिस्टरों को, एक्स मिनिस्टर्स को, सभी पार्टीज़ के, कांग्रेस के भी एक्स मिनिस्टर जेल अंदर रखा गया है। 3 सीएम जो हैं एनसी के और पीडीपी के, वो भी हाउस अरेस्ट हैं। सीपीआईएम के जनरल सेक्रेटरी हाउस अरेस्ट है। तो किसी भी पॉलिटिकल पार्टी को इन्होंने रखा नहीं है। तो अगर ये मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टी जो लड़ाई लड़ रहे हैं हिंदुस्तान की, उन्हीं को बंद रखा जाए तो फिर किस तरह की राजनीति भारतीय जनता पार्टी कर रही है? तो इसको ये लोकतंत्र की हत्या है, डेमोक्रेसी की हत्या है, डेमोक्रेसी का कत्ल हो रहा है। टूरिज्म जम्मू कश्मीर में, मैंने पार्लियामेंट में भी कहा था, एक साजिश के तौर पे गवर्नमेंट ऑफ इंडिया चल रही है कि आर्थिक तौर पर, इक़्तिसादी तौर पर जम्मू कश्मीर को ख़त्म करना है। टूरिज़्म अभी बिल्कुल इस वक्त टूरिज़्म का बूम था और ये महीने हैं अभी अगस्त, सितंबर, अक्टूबर टूरिज़्म के। इसी बीच में आप पर्यटकों को बुला रहे हैं, आप यात्रियों को, उनकी यात्रा, जो बेचारे लाखों लोग दूर दूर से आए हैं अपनी यात्रा करने, उनको वापस बुला रहे हैं। तो ये कैसी राजनीति है भारतीय जनता पार्टी? आजाद सर, पार्लियामेंट में आप लोग की क्या स्ट्रैटेजी होगी? पार्लियामेंट में हम उठाएंगे, पार्लियामेंट में उठाएंगे। सरकार पार्लियामेंट सेशन में है और हम मजबूर करेंगे प्राइम मिनिस्टर को कि दोनों सदनों में वो स्टेटमेंट दे और लोग को कॉन्फिडेंस में लें, भारत को कॉन्फिडेंस में लें थ्रू पार्लियामेंट, लोकसभा और राज्यसभा के। 10 बजे ऑपोजिशन के लीडर्स की मीटिंग भी आप लोग ले रहे हैं सर? आप 10 बजे मीटिंग कर रहे हैं और ये सब छोड़ो, ऑपोजिशन लीडर्स। आपण बघितलं गुलाम नबी आझाद यांनी काय अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. स्वाती, खरं तर एकंदरीतच मोदी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. या सगळ्यामध्ये आता आपण अविनाश बेडे यांच्याकडे जाऊयात. अविनाश सर, गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया तुम्ही बघितलेली आहे. कुठेतरी विरोधक गोंधळून गेलेले आहेत, संभ्रमाची परिस्थिती आहेच, मात्र त्याचबरोबर अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा एक आरोप केला जातोय. कसं बघता येईल याच्याकडे आता विरोधकांच्या टीकेकडे? राजकारणामधला माझा फार अभ्यास नाही, परंतु 2च दिवसापूर्वी मी मुफ्ती मेहबूबा मुफ्ती यांना असं स्टेटमेंट करताना बघितलंय की काश्मीरच्या संदर्भात जर केंद्र सरकारने किंवा कोणीही काहीही जर निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तर निर्णय घेणाऱ्यांचे हात तोडून टाकू, हात जाळून टाकू, असे स्टेटमेंट्स काहीतरी टीव्हीवरती मी बघितलेली आहेत. त्यावेळेला गुलाम नबी आझादांनी का नाही ऑब्जेक्शन घेतलं? बिलकुल त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की असे स्टेटमेंट करणं एखाद्या राजकारणीसाठी योग्य नाही. भारतामध्ये राहायचं आणि अशा प्रकारची जर स्टेटमेंट्स करायला लागली लोक, हे मी आत्ता ताजं उदाहरण देतोय केवळ. त्यामुळे हे केवळ विरोधक म्हणून काहीतरी स्टेटमेंट करणं हे योग्य नाही असं मला वाटतं. आता तिथे 144 कलम जे लागलेलं आहे त्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं थोडंसं, तर आता जे निर्णय घेतले जाणार आहेत किंवा कॅबिनेटमध्ये जी मीटिंग होणार आहे किंवा कॅबिनेटची बैठक किंवा आता विधानसभेमध्ये जे काही चर्चा होणार आहेत अगदी, तर त्या संदर्भामध्ये ती शांततेने तिथे जम्मू काश्मीरमध्ये शांतता राहावी म्हणून मला असं वाटतं की हे 144 कलम लावलेलं आहे. 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, शस्त्र, अग्निशस्त्र घेऊन फिरू नये, घोषणाबाजी करू नये, मीटिंग्स घेऊ नयेत, अशी ही कलमातली तरतूद आहे. आणि असं जर केलं तिथल्या लोकांनी तर तिथल्या मॅजिस्ट्रेट्सना किंवा पोलिसांना अनलिमिटेड पॉवर्स आहेत की असे लोक जी करतात त्यांना काबूमध्ये आणायचं, मग त्याच्यासाठी कितीही जोर वापरावा लागला तरी चालेल, अशा प्रकारची ह्या तरतुदी आहेत. मला असं वाटतं की हे 144 कलम कशासाठी लावलं असावं की पूर्वी आपण बघितलेलं आहे की जेव्हा तिथे मिलिटरी किंवा पोलीस मशिनरी काम करत असते तेव्हा तिथले जमाव तिथे जमतो, पोलिसांवरती, आपल्याच पोलिसांवरती आपलाच जमाव दगडफेक करतो. असं आता होऊ नये. तिथल्या लोकांच्या संरक्षणासाठी हे केलेलं आहे. त्यामुळे तिथल्या जनतेने घाबरून जाण्याचं कारण नाही.
तिथल्या जनतेच्या संरक्षणासाठी जर हे स्टेप्स घेतलेले असतील, 144 कलम लावलेलं असेल, तर घाबरून जाण्याचं कारण नाही. एखाद वेळेस ह्या सगळ्या राजकीय नेत्यांना नजरकेद्यामध्ये किंवा सुरक्षित ठेवलेलं असेल तर त्याच्या मागेही सरकारची अशी भावना असू शकते. दरवेळेला ही राजकीय नेते काहीतरी कारवाया करतील म्हणून त्यांच्यावरती नजरकैद किंवा ते म्हणून त्यांना कुठली रिस्ट्रिक्शन्स घातले किंवा दुसऱ्या पॉझिटिव्ह अँगलनी सुद्धा या बाबीचा विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे देशाच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेताना सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये अशी जर भावना याच्या मागे असेल तर मला असं वाटतं की त्याला विरोध करण्याचा कोणाला अधिकार नाही. अगदी भिडे सर, एकूणच आपण जसं आता खरं तर निरीक्षण नोंदवलेलं आहे त्यानुसार खरंच 35A कलम हे जर रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून आज केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला तर खरंच या ठिकाणची परिस्थिती सुरळीत होईल असं आपल्याला वाटतं? अशी म्हणजे जसं आपण लाईट बंद उघडझाप करतो असं तर होणार नाही. त्याला बराच कालावधी लागणार आहे. आत्ता अनरेस्ट जरी असली, समजा केंद्र सरकारने काही निर्णय घेतला तर ते काय निर्णय घेतील आपल्याला माहित नाही, परंतु त्यांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे परिणाम यायला सुद्धा कालावधी लागणार आहे. 6 महिने जाणार आहेत, 2 वर्ष सुद्धा जाणार आहेत. परंतु 2 वर्षांनंतर जर त्या निर्णयाचे परिणाम चांगले दिसायला लागले आपल्याला, तिथल्याच नागरिकांना त्याचा जो उपयोग व्हायला लागला, त्यांची भरभराट व्हायला लागली, इंडस्ट्रीयल ग्रोथ व्हायला लागली, संपूर्ण राज्याचं जर डेव्हलपमेंट व्हायला लागली, तर मला असं वाटतं की असे निर्णय आज ना उद्या कधीतरी घ्यावे लागणार आहेत. त्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे, तो आता भिडे सर, म्हणजे कुठंतरी या सगळ्यामध्ये आपण बघितलं की 2-1 वर्षांचा कालावधी जाईल हे सगळं अंमलबजावणी या सगळ्यामध्ये व्हायला. ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत कारण आपल्यासोबत आता ब्रिगेडियर सुधीर सावंत सुद्धा जोडले गेलेले, त्यांच्याशी सुद्धा या सगळ्या परिस्थितीवर चर्चा करणार आहोत. असीम सरोदे आहेत कायदेतज्ञ. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.